शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. दिटवा चक्रीवादळाच्या द्रोणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो. एकूणच हवामानामध्ये काय बदल होऊ शकतो या वादळामुळे याचा अंदाज आपण घेणार आहोत. उत्तर भारतात एक हलका WD देखील आलेला आहे आणि या दोन्हींच्या ट्रपमध्ये मध्य भारतावर पाऊस होतो का हे आपण बघणार आहोत. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर सायक्लॉन स्ट्रोम दिटवा या संदर्भातील अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात या वादळाच्या द्रोणीय स्थितीमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे. दिटवा चक्रीवादळासंदर्भातील ज्या ताज्या उपग्रही किंवा काही मॉडेलच्या इमेजेस आहेत हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. मालदीवपासून तर जवळपास श्रीलंकेच्या अंतर्गत भागात आणि बहिर्भागातून जवळपास तामिळनाडू आणि रायलसीमापर्यंत या वादळाचा प्रभाव निर्माण झाला आहे. हे वादळ गतिमान पद्धतीने आता विजयवाडा आणि चेन्नईवरून थोडं उत्तरेला सरकून संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो तेच दरडी कोसळलेल्या आहेत आणि मोठं नुकसान दिटवा चक्रीवादळामुळे झालेलं आहे. आपण या ठिकाणी बघतो सायक्लॉन दिटवामुळे 123 डेथ श्रीलंकामध्ये झाल्याचं NDTVने सांगितलेलं आहे. दिटवाच्या परिणामामुळे श्रीलंकेत आलेले वेगवेगळे पूर आणि या ठिकाणची परिस्थिती आपण बघतो. आपण या ठिकाणी बघतो श्रीलंकेतील पूर परिस्थिती कशी शहरं पाण्याखाली चाललेली आहेत. आपण या ठिकाणी बघतो सेन्यार चक्रीवादळामुळे जे इंडोनेशियामध्ये परिस्थिती झालेली होती ती देखील आपल्या समोर आहे. त्यामुळे जर दोन चक्रीवादळं तयार झाली, ती समुद्र भागामध्ये किंवा भारतापासून दूर तयार झाली तर त्याचा काय विपरीत परिणाम झाला आहे आपल्याला साधारण 1 तारखेपर्यंत याचं अस्तित्व राहील. नंतर डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन या दिटवा चक्रीवादळाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा भाग ओलांडून भारताच्या किनारपट्टी भागात तामिळनाडूच्या आणि रायलसीमाच्या दरम्यान दिटवा चक्रीवादळ सरकलेलं आहे. आपण या ठिकाणी न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार बघतो JFS मॉडेल आहे. 850 हेक्टोपास्कल विंड या ठिकाणी देखील आपल्याला वादळाचं सध्याचं परिस्थिती बघितलेली आहे, दाखवण्यात आलेली आहे. थोडी महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती या दरम्यान तयार झालेली आहे. 29 तारखेची ही इमेज आहे. 30 तारखेला या वादळाचं थोडं अस्तित्व राहण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. 1 तारखेलाही किरकोळ अस्तित्व त्याचं राहणार आहे. म्हणजे 1 तारखेलाच दिटवा चक्रीवादळाचा प्रभाव संपेल असा अंदाज आहे. आपण जेव्हा 29 तारखेला बघतो तेव्हा तामिळनाडू, केरळ, रायलसीमा या भागात त्याचा प्रभाव आहे. 1 तारखेला आपण बघतो की रायलसीमा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात त्याचा प्रभाव वाढेल. तामिळनाडूचा त्याचा प्रभाव कमी होईल. 2 तारखेला या वादळाचं किरकोळ अस्तित्व राहणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये JFS मॉडेलने फारसा प्रभाव दाखवलेला नाही आहे. पण JFS मॉडेलनुसार बघतो केवळ किनारपट्टी भागात केरळ, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश, थोड्याफार प्रमाणात तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रभाव आहे. महाराष्ट्रात विशेष प्रभाव नाही. ECMW मॉडेलने देखील महाराष्ट्रात विशेष प्रभाव दाखवलेला नाही आहे. केवळ किनारपट्टी भागातच दिटवा चक्रीवादळाचा प्रभाव राहणार आहे. ECMWच्या या FS मॉडेलचा देखील तोच अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर या वादळाचा फार प्रभाव नाही आहे. आपण दिटवा चक्रीवादळाचा थोडा धावता अंदाज जर घेतला तर हे बऱ्यापैकी बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागावरचा प्रभाव त्याचा कमी होतो आहे, परंतु त्यामुळे इतर राज्यांना त्याचा कोणताही धोका होणार नाही. आपण बघतो की उद्या 30 तारखेला चेन्नईच्या दरम्यान याचा लँडफॉल असेल.
पुढे विजयवाडाच्या दिशेने ते सरकणार आहे. साधारण 1 तारखेला विजयवाडाच्या आणि चेन्नईच्या दरम्यान ते असण्याची शक्यता आहे. पण 1 तारखेनंतर त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. आपण पावसाच्या स्वरूपामध्ये देखील हा अंदाज बघणार आहोत, परंतु विजयवाडाच्या आणि चेन्नईच्या दरम्यानच हे वादळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे 2 तारखेला. आपण जर पावसाच्या स्वरूपामध्ये याचा अंदाज घेतला किंवा ढगाळ परिस्थितीच्या बाबतीत, तर किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे उद्या 30 तारखेला. मात्र तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे. परंतु आपण एकूणच असं बघतो की 2 तारखेपर्यंतच याचं अस्तित्व आहे. त्यानंतर मात्र याचा प्रभाव कमी होऊन जाणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे शेवटचे वादळ असतील या वर्षातली, कारण यानंतरच्या सिस्टम बनण्यासाठी फार अनुकूल वातावरण असणार नाही. जरी काही सिस्टम बनल्या तरी त्या समुद्र भागाच्या अंतर्गत भागातच असणार आहेत. त्यामुळे भारतीय भूभागावर त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही. तरी देखील काही अपडेट आली तर आपण ती देणारच आहोत. साधारण 3 तारखेला आपल्याला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते हे वादळ गेल्यानंतर. या पलीकडे या वादळाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असं 4 तारखेपर्यंत तरी काही वाटत नाही. आपण थोडं 4 तारखेला बघतो. वादळ संपुष्टात आल्यानंतर लातूर, पंढरपूर, सोलापूर, सांगली या काही भागात 4 तारखेला थोडं ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा तसा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.